रायगडमधील अलिबागमध्ये एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना समोर आली। सोशल मीडियावर मैत्री केलेल्या तरुणीला मंदिरात बोलावलं आणि त्यानंतर तिला डोळे मिटायला लावत तिच्यावर हल्ला केला। रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या थरारक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली। सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीनं सुरुवात झालेली मैत्री अखेर हिंसक आणि रक्तरंजित शेवटाकडे गेली। सूरज बुरांडे, मूळचा आक्षीसाकर, सध्या राहणार थेरोंडा वरसोलपाडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड या तरुणानं आपल्या मैत्रिणीवर लाकडी दांडा असलेल्या लोखंडी हातोडीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली। पीडित संजिता विनायक सलामत, वय वर्ष 21, थेरोडा बाजारपेठ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड हिनं दिलेल्या माहितीनुसार सूरज याच्याजवळ तिची ओळख वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर झाली होती। 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता त्यानं फोन करून कनकेश्वर मंदिरामध्ये इतर मित्रांसोबत जाण्याचा आग्रह धरला। ती नाईलाजानं गेल्यानंतर मंदिरात दर्शन घेऊन दोघे खाली उतरत असताना सूरजनं तुला सरप्राईज द्यायचं आहे असं सांगून तिला वडाच्या झाडाखाली नेलं आणि काही काळ डोळे बंद करण्यास सांगितलं। क्षणामध्येच त्यानं बॅगेतून लोखंडी हातोडी काढली आणि तिच्या डोक्यावर आणि कपाळावर जोरदार वार केले। त्यामुळे पीडित संचिता हिला गंभीर दुखापत झाली आणि ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली। हल्ल्यानंतर सूरजनं तू माझी नाही झालीस तर कोणाचीही होऊ देणार नाही असं म्हणत तिला धमकावलं आणि अंधार होईपर्यंत तिथेच बसवून ठेवलं। शेवटी तीव्र वेदनेत असलेल्या पीडितेनं रात्री 8:15 ते 9 वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी विनवणी करत होती। तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तुझ्या प्रपोजचा विचार करेन हे बोलल्यानंतर तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्याचं पीडितेनं सांगितलं। सूरज बुरांडे यानं त्याचे साळाव येथील बहिणीचे पती विनायक पाटील आणि त्याचे मित्र सौरभ कुलापकर याला ही घटना सांगितली आणि ते तिथे आले आणि त्यांनी सूरज याला सांगितलं की तू तिला ठार मारलं पाहिजे होतं। सोबतच 11 ऑक्टोबर रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास तो वॉर्डमध्ये येऊन मला म्हणाला की मी तुझ्यावर हल्ला केलेला आहे, ही गोष्ट कोणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांना ठार मारून टाकीन। माझे काका कसे आहेत हे तुला माहिती आहे आणि सोबतच त्याचे भाऊजी विनायक पाटील आणि मित्र सौरभ यांना सुद्धा जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचं पीडितेनं म्हटलं। सायंकाळी उशिरा उपचारासाठी नेल्यानंतरही तो आणि त्याचे साथीदार विनायक पाटील आणि सौरभ कुलापकर यांनी पीडितेला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या। या हल्ल्यात पीडितेच्या डोक्याला, पायाला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्यात। ती सध्या उपचार घेतेय। पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज बुरांडे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केलाय। या घटनेनंतर कनकेश्वर परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून सोशल मीडियावरील ओळखींचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत। कोकण कट्टा न्यूज, रायगड।